33 किलोमीटर, 7 तास, काळोखी रात्र आणि श्रावण सरी ही आहे ब्रह्मगिरी फेरी. कोणी याला श्रद्धा म्हणेल, कोणी अंधश्रद्धा, कोणी भक्ती म्हणेल, तर कोणी पाखंड. हा जाता व्ह्यू. माझ्यासाठी तर ही साधना आहे, तपस्या आहे, स्वतःच्या शोधात उचललेलं एक छोटं पाऊल आहे. हर हर महादेव. उद्या चौथा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्यानिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तिसरी सुरू करत आहे. संध्याकाळच्या 7 वाजल्या आहेत. त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन या फेरीला सुरुवात केली. पुढे प्रयाग तीर्थावरती स्नान करून फेरी गौतम ऋषींच्या बारेकडे निघाली. हा पल्ला मोठा आहे, सोबत वारकऱ्यांची साथ होतीच. गौतम ऋषींचं दर्शन मनाला भरून टाकतं. इथपर्यंत अर्धी फेरी पूर्ण झालेली आहे. इथून पुढे अर्धा पल्ला बाकी आहे. हा पल्ला तुम्हाला थकवणारा ठरू शकतो. इथं तुमची शक्ती दाद देते. जसं जसं अंतर कापलं जातं तसं तसं पाय जड होतात. त्र्यंबक शहर लांबूनच जवळ दिसायला लागतं व दिसतं त्र्यंबक राजाचा कळस. कुशाव्रतामध्ये स्नान करून त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं की तुमची फेरी पूर्ण होते. तुम्ही हा अनुभव नक्की घ्या. हर हर महादेव.